राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक स्फोटक अशी कबुली देऊन टाकली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणामध्ये उतरवणं ही एक मोठी चूक असल्याचं त्यांनी सांगितलंय। माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार बोलत होते। त्यामुळे अजित पवारांची ही कबुली महाराष्ट्रामधल्या बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी ही चर्चा रंगू लागली आहे। आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, माध्यमांसोबत बोलताना या मुलाखतीमध्ये अजितदादांनी हे वक्तव्य केलेलं आहे, काय नेमकं अजितदादा म्हणालेत? कारण एकीकडे लाडकी बहीण योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे आता हे एक त्यांचं विधान। सध्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। या यात्रेच्या निमित्तानं सोमवारी अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना कबुली दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये ते बोलताना असं म्हणाले की कुठेतरी बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये बहिणीच्या विरोधामध्ये बायकोला उतरवणे हे कुठेतरी अडचणीचं ठरलं, चूक होती, अशा पद्धतीची एक कबुलीच या निमित्तानं त्यांना दिली आहे। ही बाब आता समोर आलेली आहे। या सगळ्या विषयावरून आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना निवडणूक लढली आणि ती कुठेतरी चूक झाली, ही कबुली अजित पवारांनी दिली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भामध्ये गुलाबराव पाटील यांना देखील प्रतिक्रिया दिली। त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवारांचा स्वभाव आहे, अजित पवारांना कदाचित प्रायचित्त म्हणून ही अशी कबुली दिली असेल, असं देखील एक या ठिकाणी एक प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर या सगळ्यावरती आता सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। माझ्याकडून चूक झाली, बारामती लोकसभेमध्ये माझ्या बहिणीच्या विरोधात मी उभं नाही केलं पाहिजे सुनेत्राला, अशा पद्धतीने अजितदादा करतायत। अशा पद्धतीने आपण एकतर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही, मी तुमच्याचकडूनही ऐकते, त्यामुळे रामकृष्ण हरी। तर अजित पवारांच्या या कबुलीवरती शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। अजित पवारांना लाडक्या बहीण योजनेवरून असं म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं हीच माझी चूक ठरली। आता तो अजितदादांचा मूळ स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला काही औषध नसते। त्यांनी जे म्हटलं असेल ते त्यांनी प्रायश्चित्त त्या गोष्टीमध्ये त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी हा विषय केलेला असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।